राजा रामचंद्र भगवान की जय। करोति वाचालं पंगुलंघयति गिरि यत्कृपातहं वन्दे परमानन्द माधवाः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरो साक्षात् परब्रह्माय तस्मै श्रीगुरुभ्याय नमो नमः। शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाननं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीरभ्युध्यानगौरगम्यं वन्दे रविष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दान्तु मुनीन्द्रयाः समागतिष्ठन्तमहानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा वेद प्रतिपाद्या जय जय सोसो विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकळ अर्थमते प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरु रायाचे ते नमस्कारो आता कथेला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येचे आराध्य दैवत गौरीपुत्र गजाननाला नतमस्तक होऊया। कौसल्यापुत्र राजा रामप्रभू ग्रंथाचा अधिष्ठान ग्रंथ दैवत अंजनी पुत्र हनुमंतराया व ग्रंथ करते गोदा तटी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आजच्या उर्वरित कथेला प्रारंभ। कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम अशा प्रकारची गोड रसभरीत रसाळ कथा आहे। चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह इथलं आराध्य दैवत गोरखनाथ बाबा आणि कथेमध्ये असलेले श्रोते सज्जन मायबाप गुरुजन बंधुजन आणि आम्हाला सहकार्य साथ करणारा आमचा संगीत संच त्यामध्ये गायनाची साथ करायला आम्हाला रघुनाथ महाराज अनंत महाराज माऊली महाराज आहेत आणि आमचे
तबला वादक, दोन्ही वादक बाळू महाराज, सिद्धेश्वर मोरे व आमचे दत्ता महाराज या ठिकाणी गातात होई. गोड अशा प्रकारचा कथा प्रसंग आहे. लक्ष्मणजीला शक्तीचा प्रहार झालेला आहे आणि हनुमंतराया औषधीचा वल्लीचा आखा डोंगर घेऊन जातात. पण जात असताना मधीच भरताचा बाण आला आणि नंदीग्रामात हनुमंतराया भरताच्या बाणासोबत गेले आणि भरतासोबत संवाद करत असताना काय काय हनुमंत बोलणार आहेत ती गोड रस भरीत रसाळ कथा आपण ऐकणार आहोत. ऐकता कपीची मात रक्त कोधे कुटावंत उदया येता भास्वत करीन घात तयाचा. काय म्हणतात हनुमंतराया, भरतजी बाबा मला जाऊ दे. भरतजी म्हणू लागला, कालच्या कथेमध्ये आपण ऐकलं, आज 14 वर्षापाठी ऐकली श्रीरामाची गोष्टी. मी आज 14 वर्ष झाले या नंदीग्रामामध्ये निराहारी आहे, ब्रह्मचर्य व्रत पालन करून आहे. नखाच्या चुंबडी बनल्या, डोक्यात केसाच्या जटा बनलेल्या आहेत, पण मला रामाची गोष्ट ऐकायला मिळाली नाही. हनुमंतराया मला रामाची कथा सांगा. कोण रावण, का नेली सीता, का शक्ती लागली लक्ष्मणाला. त्यावेळेस हनुमंत म्हणतात, बाबा ए भरत, मी जर हे तुला सांगत बसू बाबा तर त्या शक्तीला वर आहे लक्ष्मणजीच्या अंगावर किरण पडतील आणि सूर्य किरण का एकदा का सूर्य उदय झाला की लक्ष्मण वाचणार नाही. मला विलंब करू नको बाबा. मग सूर्य कसा उगवेल. मी ही सूर्याच्या वंशातला मी भरत आहे आणि सूर्य जर उदयाला येईल तर मी त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. वाहतो श्रीरामाची आन वृत्तांत न सांगता संपूर्ण तात्काळ माझा जाईल प्राण अर्धक्षण न लागता. काय म्हणले भरत, वाहतो श्रीरामाची आन. राम प्रभूची शपथ हनुमंत तुला, श्रीराम वृत्तांत न सांगता जाण. रामाचा वृत्तांत सांगल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. आणि तू म्हणतोस ना उशीर होतो, तर ऐक, माझ्याकडे असे बाण आहेत डोंगर आणि तू त्या बाणावर स्वार करतो आणि वायूच्या वेगाने तुला पोहोच करतो. पण मला काय कर, रामप्रभूची कथा सांग. तोपर्यंत तुझे पाय सोडणार चरण न सोडी आन तुझी पंढरीनाथ ती सर्वता चरण सोडी सर्वता चरण न सोडी सर्वता चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा आन तुझी पंढरीनाथा पंढरीनाथा तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वता 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 चरण न सोडी सर्वता. कुणाचे उद्गार आहेत, जसे संत म्हणतात, ए पांडुरंगा चरण नामी सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा, किंवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तसे भरतजी म्हणतात, हनुमंतराया मी तुमचे पाय सोडणार नाही जोपर्यंत मला रामप्रभूचा वृत्तांत सांगणार नाही. एका वाचवूदा तोशी तुझी आते जीवे माईशी तू गेली सुकन रे श्रीरामाची कपिदानाची ते करी. हनुमंतराया हे तुम्हाला योग्य आहे का हो.
एकाचा प्राण वाचवण्याकरता तुम्ही तोरा करता, पण एकाचा प्राण इथं नंदीग्रामात जातो. तुम्ही जर मला रामप्रभूचं चरित्र, रामप्रभूची खुशाली, रामप्रभूचा सर्व इतिहास सांगणार नाहीत तर मी तुम्हाला जाऊ देणार नाही. माझा प्राण जाईल येथे, शत्रुघ्न तात्काळ करील घात. तिघी माता त्वरित प्राणघात करतील. हनुमंतराया, माझा प्राण गेला ही बातमी जर म्हणले अयोध्येमध्ये कळाली तर मग काय होईल? तिघी माता कौसल्या, सौमित्रा आणि कैकेयी तिघी माता प्राणघात करतील. हनुमंतराया, अरे बाबा, तुला आईचं प्रेम तर माहित आहे ना? आईचं प्रेम, लेकुराचे हित वाहे माऊलीचे गीत. ऐसी कळवळती जाती, करीला भाविन प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे गीत. ऐसी कळवळती जाती, करीला हनुमंतराया, अरे ही बातमी नंदीग्रामातून एकदा अयोध्येमध्ये गेली की तुमचा भरत त्याने प्राण त्याग केला. मग लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची अति, करीला भाविन प्रीती. पोटी भार वाहे आणि त्याचे सर्वस्व साहे. हे आईचं प्रेम आहे हनुमंतराया. मग कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा गेल्यावर बाकी काय होईल तुला काय सांगू रे दादा? ऐकोनी युद्ध कथा अकांत होईल गा समजता. सात्यंत वृत्तांत न सांगता, करीशील घाता सर्वांच्या. ही बातमी त्या अयोध्या नगरीमध्ये कळाल्याच्या नंतर आबाल वृद्ध नर नारी सर्व काही अकांत होईल. अकांत. हनुमंतराया, मग याच्यापेक्षा मला तुम्ही रामाचं चरित्र सांगा हो. आणि भरताने हात जोडले, हात जोडून नतमस्तक होऊन पाय धरू लागला आणि पायाला लागून येऊ लागला. लागून या कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. जोडून या कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. जसे भक्त देवाकडे ग्रहण मांडतात ना हो, तसं भरताने हनुमंताकडे ग्रहण मांडलं. घट्ट पाय धरले हनुमंताचे, चरणाने सोडी, आता मी सोडणार नाही म्हणले आणि हनुमंताची विनंती करू लागले आहेत. मग येथील चरित्र श्रीरामाची सांगे सविस्तर. मारुनी माता सहोदर येथे सत्वर निघालो. आता भरत पुन्हा रागाने बोलतात, जा जा हनुमंतराया, जा निघा म्हणले. पण गेल्या गेल्या मात्र हनुमंताला हा आनंदाचा निरोप रामप्रभूला तुम्ही हनुमंतजी सांगा. येथील समस्त चरित्र, इथली सगळी कथा नंदीग्रामातली, तुमचा मारोनी हा सहोदर, तुमचा भाऊ भेटला होता नंदीग्रामात. मग काय म्हणला तो? म्हणला मला रामाचं चरित्र सांग. मग सांगला हनुमंतजी? नाही म्हणले. मग काय झालं? म्हणले त्यांनी प्राणत्याग केला, तुमचा भाऊ मी मारून आलो.
अशी बातमी देवाला जाऊन सांगा. ऐकोनी या भरत वचन हनुमान अत्यंत विस्पन्न याची न देता समाधान गमन आपण करू नये. हनुमंत प्रेमाचा होता हो. हनुमंताच्या अंतकरणात प्रेम होतं. भरताचे शब्द हनुमंतरायाने ऐकले आणि हनुमंतराय म्हणतात मला याची आज्ञा उल्लंघन करता येत नाही. आता काय करावं, नाही इलाज झाला. हनुमंत म्हणतात याला वृत्तांत सांगल्याशिवाय हो मला समोर जाताच येत नाही. ना इलाज को क्या इलाज. म्हणून हनुमंतराय आता आणि रामप्रभूचं चरित्र सांगायला सुरुवात करणार आहेत. उल्लंघिता भरताची राम शोभेल मानसी जगी होईन पेशी सज्जनाची उल्लंघिता. काय होईल सज्जनाचं उल्लंघन केलं तर? जगी होईल अपयशी उल्लंघिता सज्जनासी. असं एक प्रमाण आहे बघा. सज्जना घरची अन्न बळेची घ्यावे मागून नाही तरी उदक पान तरी करावे. इकडे तुकोबाराय सांगतात जाशील तरी जाय बसशील तरी बैस खाशील तरी खाय. काय प्रमाणे आनंद महाराज. भक्ताचे अन्न शिवू नको. भक्ताचे अन्न शिवू नको. भक्ताचे अन्न शिवू नको. भक्ताचे अन्न शिवू नको. खाशील तरी खाये भाविका गावा. खाशील तरी खाये भाविकाचे पाना. भक्ताचे अन्न शिवू नको. भक्ताचे अन्न शिवू नको. भक्ताचे अन्न शिवू नको. भक्ताचे अन्न शिवू नको. भरत म्हणतात, हनुमंत मनामध्ये विचार करतात भरत संत आहे आणि संताची आज्ञा उल्लंघन करणं. कारण थोर संतांनी सांगितलं खाशील तरी काय भाविकाचे पाना भक्ताचे अन्न शिवू नको. बसशील तरी बैस संताची आमधी आणि काच्या बुद्धी लागू नको. तुकोबाराय म्हणतात तू का म्हणे संत कृपेचा सागरू आणि राहे निरंतरू मग तेथे. असणारा भरत संत आहे आणि या संताची आज्ञा जर उल्लंघन करून जाऊ तर इहलोके भवेत कीर्ती परलोके सुखाहा. आणि याची आज्ञा उल्लंघन केली तरी इहलोके भवेत निंदा परलोके दुःखाहा. म्हणून हनुमंत विचारात पडले आहेत. औषधी मंत तेज होती वेगे शोभेल रघुपती. हे तुकवावी कीर्ती भरत चित्ती सुखाऊ. भरत संत होता. हनुमंताला माहित होतं कारण नंदीग्रामातलं वातावरण पाहिलं होतं हनुमंतरायाने. आणि हनुमंत मनामध्ये विचार करतात साधू थोर जाना आणि संत थोर असतात. बरं संताची आज्ञा उल्लंघन करता येत नाही. म्हणून भरताने हनुमंताने मनात विचार केला जर म्हणलं इथं थांबू रामचरित्र सांगत बसू तर औषधी मंद तेज होती. औषधीचा काय होईल तेज मंद होईल. आणि भरताला जर न सांगता जाऊ तर भरत आत्महत्या करील. मग आडनवीर असं हनुमंताचं झालं आणि हनुमंत विचारात सापडले आहेत. उदया येता गभस्ती याची मारीन निश्चिती. रवी माझी जाणे
मनात विचार केला, इथं जर चरित्र सांगत बसू तर सूर्य उदयाला येईल, आणि सूर्य उदयाला आल्यावर औषधीही काम करत नाहीत आणि लक्ष्मणही वाचत नाही, शक्तीलाही वर आहे. पण सूर्याला मी चांगला माहित आहे. हा. तेव्हा लहान होतो तेव्हा चमत्कार दाखवला का नाही? जलमल्याच काय केलं तर हनुमंतानं बालवयामध्येच बाळपणी जेने भानुआला वीरा वंशनी रवीरा देवराया वंशनी रवीरा देवराया. तो का सामान्य वीर होता का हो? हनुमंत मल्ला सूर्याचा जमाल नाही. बाळपणे जेने भानू आकळीला, लहान वयात सूर्याला खायासाठी गेलो होतो आणि आता तर मोठा झालो मल्ला बापठ्या. आता लाग आहे का त्याचा? त्याला अंजानीचा वर होता हो. अशा हनुमंताने विचार केला आणि म्हणला सांगतो चरित्र भरताला ऐका आता. आता तरी झालो टणक श्रीराम भजनी अवंतक रवी बापुडे कोण मशक उदया देखाया वया. आता तरी झालो टणक. आता काय झालो? मोठा झालो म्हणला. रवी बापुडा तो मशक आणि मी राम भजनी राम सेवक. मी कोण आहे? रामाचा सेवक आहे ना, रामाचा दास आहे. आणि जे देवाचे भक्त असतात त्याच्याकडे कोण पाहिल बरं? त्याच्याकडे कानानंतर कोणी पाहत का? जे वीर विठ्ठलाचे गाडी आहेत. आणि मग कोण पाहे? वीर विठ्ठलाचे गाढे कोण पाहे तयाकडे? बळीवंताचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मी रामाचा सेवक आहे, रामाचा दूत आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा आता टणक झालेलो आहे. सूर्य कसा उदयाला येईल माझं काम झाल्याशिवाय? आईचे विचारोनी मानसी छळणे तुझे भरतासी उदया येता रवीशी अनर्थासी कारण. आईशे जाणून या मानसी असं हनुमंतरायांनी मनामध्ये विचार केला. पुनरपी पुषे भरतासी. पुन्हा भरताकडे तोंड फिरवलं. भरताला काय म्हणतात? बापू ए भरत, अरे सूर्य उदयाला आल्यावर काय होईल? काम नासल रे बाबा, मला जाऊ दे ना, कशाला वेळ करतोस? ऐकोनी कपीचे उत्तर बोलले भरताचे अंतर बोलो आदरिले खडतर कपी उत्तर ऐकत. हनुमंताचं उत्तर ऐकलं. पोळले भरताचे अंतकरणाला चटका बसला हो भरताच्या. हो. आणि भरत असा तळमळ करू लागला. कसा? रामाची गोष्ट ऐकण्याकरता, रामाचं चरित्र ऐकण्याकरता कसा तळमळ करू लागला? जसा पाण्याच्या बाहेर काय टाकावा? मासा. जीवना वेगळी मासोळी, 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 तैसा तुकात रमणी, जीवना वेगळी मासोळी, तैसा तुकात रमणी.
कैसे झाले बाळू महाराज, तैसे झाले कैसे झाले. भरताच्या जीवाला तसं झालं. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. तसा भरत तळमळ तळमळ करत होता. काय झालं असेल माझ्या दादाला लक्ष्मणाला, कशी शक्ती लागली असेल, कोण रावण असेल, त्याचं बळ किती असेल, आणि जर माझ्या रामाच्या समोर माझ्या भावावर हल्ला करीत असेल तर मग राम निस्ता कसा बघत असेल. असं म्हणल्यावर भरताचा क्रोध अनावर झाला आणि बोलू आदरिले खडतर. रागाने भरत बोलू लागला. काय म्हणू लागला ऐका. सांग न साधता राम कार्याची उदय पावतार विशी. समूळ छेदिन मी त्याची बाणाग्रेची क्षणार्धे. भरत उठून उभे राहिले. आपल्या तुणीरावर धनुष्याकडे हात घातला. हनुमंतराया न साधता राम कार्यासी. राम प्रभूचं कार्य जर नाही साध्य गेलं, नाही पूर्ण झालं, नाही तुम्ही पवत झाले, नाही पर्वत तिथं नेला, नाही औषधीचा उपयोग लक्ष्मणाला घेता आला, आणि सूर्य उतायला जर आला ना तर खंदील त्यांच्या कंदासी. त्याची मुळी उपटून टाकील, त्याचं कोण नष्ट करील म्हणले तरच मी असणारा भाऊ रामाचा भरत आहे. तू उशीर होईल जरी तरी समर्पत बाणागी. पैसवोनी राम शरीरी जना मादारी पावविन. हनुमंतराया तुम्ही चिंता कशाला करता हो. कारण एकापेक्षा एक माझ्या भातुड्यामध्ये बाण आहेत. एक वायुवेगाचा बाण घेईल, त्या बाणावर तुम्हाला स्वार करील आणि एका क्षणामध्ये आणि त्या सुवेळाचळ नावाच्या पर्वतावर लंकेच्या शिखरावर तुम्हाला नेऊन पोहोच माझा बाण करील. जनार्दना चरण हनुमान देईल समाधान. अति गोड निरूपण सावधान परिसावे. सावधान परिसावे. कोणाचे विचार आहेत हे गावबा काका बोलतात. एकनाथ महाराजाचे शिष्य गावबा काका म्हणतात, एका जनार्दना शरण हनुमान देईल गोड निरूपण. हनुमंत गोड कथा सांगणार आहे बर, पण श्रोते द्यावे अवधान. श्रोत्याने ऐका, काय गोड कथा आहे हो. आज हनुमंताची आणि भरताची भेट आहे आणि त्या भेटीमध्ये लावणी मृदंग श्रुती, लावणी मृदंग सुस्ती टाळ घोष. लावणी मृदंग सुस्ती टाळ घोष. टाळ घोष. लावणी मृदंग सुस्ती टाळ घोष. देव ब्रह्मरस आवडीने. देव ब्रह्मरस आवडीने. देव ब्रह्मरस आवडीने. देव ब्रह्मरस आवडीने. अवतार तू मोडोनिया वाटा. मोडोनिया वाटा. क्षम दुसर मोडोनिया वाटा. क्षम दुसर मोडोनिया वाटा. सूक्ष्म दुसर मोडोनिया वाटा. सूक्ष्म दुसर. वा वा. शेव ब्रह्मरस आवडीने. आणि ब्रह्मरस घेतल्यावर काय होतंय हो, हे कोण सांगायला तर जनार्दन स्वामीचा शिष्य असणारे गावबा म्हणतात, एका जनार्दना शरण. जनार्दन स्वामीला शरणांगत जाऊन म्हणतात, श्रोते द्यावे अवधान. हनुमंतराया
रामचरित्र सांगणारे आणि तो रस इतका गोड रस भरित होणार आहे बरं. म्हणून तो ब्रह्मरस घेई काढा 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 तेने पिढा वारेल असा असणार हा ब्रह्मरस. हो या ठिकाणी हनुमंतराया आता भरतजी समोर मांडणार आहेत, पण तो रस सेवन करण्याचा अधिकार श्रोत्यालाही आहे असे गावबा काका पुढील कथे सांगणार आहेत. चतुर एका जनार्दन करिता निज गुणानुकथन शब्दाची उपरहित होऊन निज रूपी लीना तो झाला. एका जनार्दनाचे तान्ह शब्दाशी उपरती येऊन उपरती आली शब्दाला आणि स्वरूपी लीन पय झाला. कसा झाला? जसं हनुमंतराया आणि भरताला राम समजू लागले कालच्या कथेमध्ये, आणि हनुमंतरायाला भरत राम समजू लागले. हनुमंताला भरतात राम दिसू लागला आणि भरताला हनुमंतात राम दिसू लागला. कशामुळे होऊ लागलं? ते दोन्ही भक्त होते, देव भक्त दोन्ही एकरूप झाले आणि मुळीच संचरले जैसे तैसे. म्हणून संत सांगतात बापांनो या रे या, या रे या रे बापांनो, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लग चिंता कोणाचे. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर न लगे चिंता कोणासी. लहान या मोठे या कुणी पण या, सकळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार. हो अहो याच्या पलीकड आमच्या चोखोबर आहे तर दौंडीच पिटली ना महाराज, नाही का? पंढरपूर मध्ये हो कोण या म्हणले? खटिया नटिया, नाही का? आणि शुद्ध होऊन जा. दौंडी पिटी भावे चोखा मेरा, दौंडी पिटी भावे चोखा मेरा, दौंडी पिटी भावे चोखा मेरा, दौंडी पिटी भावे चोखा मेरा. खटन डोयावे शुद्ध होऊन जावे, खटन डोयावे शुद्ध होऊन जावे, खटन डोयावे शुद्ध होऊन जावे, खटन
काय मोल करावं या लोकांचं होय. काळंबीला असे ढोर सांभाळून पिंकलर बदलून नेमके चाले ढोराला खायला पाणी करून. निळी नाही गुडघ्याच्या खाली शर्ट नाही आहेत का तुमच्या आळंदीला असे गुणवान. आसोने संसारी कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आमचं लय लांब राहिलं आद्या संपलं लोक जेवायचे. काय सांगलं गावबा म्हणतात अरे बाबा लेकुराच्या धाई धाई जे लेकरूच व्हावं लागतंय आणि आईच व्हावं लागतंय म्हणून श्रोत्याने अवधान द्या. पुढची कथा ऐकारच भरीत गावबा सांगणार आहेत. सोयेस निज रूपी न झाला तरी न राहे मुगला निज कथा गावया वहिला राहून ठेला सात्विके स्वरूपी लीन झाला परी न राहे उगला. पहा किती अध्यात्म दंड या वहीमध्ये. हो एकदा देव पाहिला ना देव मिळाला ना मग मुक बसव का नाही. नाही 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 नाही. अहो देवाकडे गेलेल्या गवळणी देवरूप झाल्या आणि देवरूप झाल्यावर दही दूध घेऊन मथुरेला जाऊ लागल्या आणि दही दूध इकताना काय म्हणू लागल्या. गोरस घ्या कोणी गोविंद घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे तव तव हासती मथुरेच्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हासती मथुरेच्या गे तव तव हासती मथुरेच्या गे तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. काऊन हसू लागल्या की तुम्ही दही विकायला आल्या दूध विकायला आल्या का देव विकायला आणला. पण झालं होतं काय माय बाप पाहिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारिला. ज्याने डोळ्याने पाहिलं ते मनात बसलं आणि मनात बसलं तेच रात्री स्वप्नात येतं. जागृती जवळ घडे ती तेच आवडे स्वप्ना माझी. जागृतीमध्ये जो व्यवहार केला तो स्वप्नामध्ये होतो. तसं गावबा म्हणतात मला माझे असणारे राजा रामप्रभू माझे गुरु मुके बसू देत नाहीत. कदाचित चुकवून जाये म्हणून आड उभा राहे सरसाची लागला परता नव्हे अनुमात्र कृपानो हे अनुमात्र कदाचित चुकवणी जरी जाय तरी तो आड उभा राहे. मला एखाद दिवशी कटाळा यायचं की आता रामायण लिहायचंच नाही पण तो राहू देत नव्हता गुरु. कारण गुरु माया असतो गुरु बाप असतो गुरु पिता असतो. तमेव माताच पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या देव देवो असा असणारा गुरु आणि माझं सर्वस्व आहे. तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाची मद गाठी झालो निधेला वसती अति संकटी सांडिना. म्हणून श्रीरामाशी भेटी भरवसा नाही पोटी. पोटामध्ये भरवसा नाही पण रामाची भेट होण्याकरता विश्वास आहे. होईल मला रामाची भेट असे गावबा काका उद्गार काढू लागले आहेत. लागला से देथ देथ काही नचले मत शोधुनी अहं बुद्धी चित्त जनवृत्त मत केले. वेधो
लागण चले जेथ जेथ मला जिथं जिथं कळणार नाही, जिथं जिथं माझी बुद्धी स्तब्ध होईल, तिथं तिथं माझ्या बुद्धीमध्ये प्रवेश करून आणि माझ्याकडून हे रामचरित्र करवून घेतो. कारण करविता करता करविता एकू भगवंत, करता आणि करविता असणारा तो भगवंत परमात्मा आहे. आणि तो भगवंत माझ्या हृदयामध्ये भरून आतोनात उरलेला आहे. बाह्य माझा करुणी गोळा, एकाएकी पाठ पालटून ठेला, उपाय सर्वता तुटला, पडिल्या पडिल्या गाववी. बाह्य माझा करुणी गोळा, मन बुद्धी चित्त इकडं तिकडं बरळू दिलं नाही बरळू दिलं. आणि मी जर आसनावर पडलो, रात्री झोपेमध्ये झोपलो, तर काय करीत होता? पडल्या पडल्या गाववी. हो, भक्त जर बसल्याने गायाला, तर देव उभ्याने काय करतो? बसल्याने निजल्याने गाता उभा नारायण. आणि बसल्याने गातल्यावर तर देव पाऊलीच खेळल नाही का? म्हणून आमच्या जनाबाईच्या कीर्तनात मला वाटतं कोणाच्या नाचत होता, आणि नाचता नाचता ते काहीतरी होत होतं नाही का? मनावर काय होत होतं? कोणाचं कीर्तन होत? नामदेव कीर्तन करी पुढे जेवणाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे जेवणाचे पांडुरंग. सावध होई ऐसे बोलिले कबीर, सावध होय ऐसे बोले कबीर. सावध होई ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. हो, सावध होय म्हणे ऐसे कबीरदास आमचे तिथं होते. आणि कबीरदास महाराजांनी सावध केलं. सावध होय म्हणे बापू. पाहिलं हे लोक, पण देवाला झालं होतं काय? भान विसरलं होतं. हो, भान विसरलं होतं. तसं गावा म्हणतात, राम कथा लिहित असताना, हे चरित्र करत असताना मी मला विसरलो, पण माझे रामप्रभू मला हे प्रेरणा देत आहेत. धने मी मौनी राये, मनोनी वाचेसी स्वय होये, निज कीर्ती स्वय गाये, करू काय मी आता झने मी उगला राहे, मला कटाळा याचा, मी उगाच बसायचो. पण सो कीर्ती सोयी वदनी गाये, त्याची कीर्ती तो माझ्याकडून गायन करून घेत होता. म्हणून सर्व करणारा कोण आहे? तोच परमात्मा आहे. त्याच्याशिवाय वृक्षाचं पान हलत नाही. हो, हे शरीर ही त्याच्या सत्तेने चालतं. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. आणि मग आमची हंता कुठं राहील? पर्वती बैसकेनं सांडावे, समुद्रे रेषानं वलंगावे. कोणाची आज्ञा आहे? ही त्या परमात्माचीच आज्ञा आहे. गावबाचे विचार आहेत. काही नचले सर्वथा, चौकारी लोणची तत्वता, चरणाला साधू संता, विचार आता मद सांगा. मला काही कळेना, मी दीन आहे, दुबला आहे, पण शरण आलो साधू संत, विचार आता सांगावा. हो, संताला शरण गेलं ना, तर मग संत शरण गेल्यावर काय करतात? संताला शरण गेलंय माऊली, आणि शरण गेल्यावर काय करतात? शरण येता भेटी, आणि करीत असे तुटी जन्मयाधी. कोणाचा संघ आहे तो? तो संताचा संघ आहे. आपण सारिखे करीती तात्काळ, वा वा. आपण सारखे करीती तात्काळ,
आपणा सारिखे करीती तात्काळ, कारण संताचा हा संग नो हे भल तैसा, तात्काळ ही दशा पालटवी, म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, असे गावबा उद्गार काढू लागले आहेत. नेने प्रेमाचे बोल प्रमय उथळ की खोट खोल, नेने एवढुनी बोले बोल वक्ता केवळ श्रीराम. काय म्हणतात गावबा, मी तो अल्पमतीहीन, काय मी वरनो तुमचे गुण, मी मतिहीन आहे, मी बुद्धिहीन आहे बाबा. परी वक्ता एका जनार्दन, हो वक्ता कोण आहे, तर माझे असणारे गुरु आहेत. मला हे प्रेरणा देणारे कोण आहेत, तर थोर असणारे राजा रामप्रभू माझे देवादी देवा आहेत. नेने पद बंद युत्पत्ती रिगणाही संस्कृती, लेखनी देवनी हाती रामनिद कीर्ती लिहवी तो. माझ्याकडे कोणत्या प्रकारची कला नाही, कुसरी नाही, नेने बंदबद्ध व्यक्ती, कोणत्या प्रकारचे मी शास्त्राचा अभ्यास केलेला नाही आहे का? नाही नाही. कोण्या संस्थेत शिकले महाराज तुम्ही? अनंत महाराज गाई माग नाही का? आपण कोण्या संस्थेत गेलो? पण लेखनी देवनी या हाती, करता करविता एक भगवंत असणारा आहे बर, म्हणून हे गावा म्हणतात माझ्याकडून ग्रंथ काव्य करून घेत आहेत. या लागी जी स्वामीनाथा मद बोल नाही सर्वता, वरद हस्त माझे माता घेऊन आता क्षमा कीजे. या लागी स्वामीनाथा महाराज, माझ्या डोक्यावर तुम्ही वरद हस्त ठेवा. मी जे बोलतो, मी जहा ग्रंथ लिखाण करतो, पण माझं हे काहीच नाही. ती साळुंकी अशी गोड बोलती नाही का, पण बोलवणारा कोण हे माऊली? शिकवी तो धनी वेगळाची, शिकवी तो धनी वेगळाची, शिकवी तो धनी वेगळाची, शिकवी तो धनी वेगळाची. मंजुळा बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळा तो. साळुंकी गोड मंजुळवाणी बोलते, पण तिला शिकवणारा वेगळा असतो. तसे गावबा म्हणतात मी उत्कृष्ट अशा प्रकारची लेखणी तुम्ही माझ्या हातामध्ये देता, माझ्या बुद्धीला स्फुरण देता, म्हणून हा ग्रंथ मी इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून माझ्या माथ्यावर तुम्ही काय करा, माझ्या डोक्यावर तुमचा वरद हस्त ठेवा. तव कृपाळू साधू जन उभय हस्ते आलिंगून, द्वय बोलते झाले वचन, काय म्हणतात? अमृताहुन सुखदायी. तव कृपाळू साधू जन. संत कसे असतात? संत कसे आहेत? कसे आहेत आमचे माऊली? कृपाळू आहेत. कृपा कटाक्ष न्यारी दे, आपल्या पदी बैसविले, आपल्या पदी बैसविले. बाप रुक्मा देव विठ्ठले, बाप रुक्मा देव विठ्ठले. भक्तादि दिले वरदान, हरी
कृपाळू संत आहेत बर, उदार आहेत. आलिंगनी सुख वाढे का वाटे, आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता. हो, हे संताचं महत्व आहे माय बाप. म्हणून कोणत्याही माणसाला माय म्हणतात का बरं? असं माय म्हणतात का? दोनच माणसाला माय म्हणतात. तिथं तिकडे बसली ते सर त्यालाही माय म्हणतात आणि याय माऊलीला माय म्हणतात. ज्ञानाबाई माझी ऐका. अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितासे, एका जनार्दनी पाय वंदितसे, वंदितसे, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी वंदिताची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. कोण म्हणताय पण असं? तुम्ही म्हणता काय? कोण म्हणाले हे? शांती ब्रह्म एका जनार्दनी पाय वंदितसे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज भंदासाचे कुळी. हो, आणि हा कोण आहे? महाविष्णूचा अवतार सखा माझा. बाकीच्या माय एखाद्या माणसाला बाई म्हणल्यावर लय राग येईल आणि म्हणता येणार नाही. पण ही आई हे बर, ज्ञानराज माझी योग्याची माऊली आणि जेने निगमवली प्रगट केली. असे संत महंत जगात आहेत गावबा म्हणतात. आणि त्या संताची माझ्यावर कृपा झाली आहे म्हणून इथपर्यंत मी ग्रंथ लिखाण करत आहे. तुका भाकी तोषी करुणा, कासयाची होतोशी दिन, वक्ता एक जनार्दन, इथे तू कोणा परिहारा. तू का भाकितोसी करुणा? कशासाठी करुणा भागतो बाबा? तू कोण आहेस करणारा? वक्ता एका जनार्दन, देखवी ऐकवी एक नारायण, आणि तयाचे भजन चुकू नको. चाले हे शरीर कोणाची असत्य, आणि कोण बोलवितो हरिविन. हो, त्याची सर्वस्व ही सत्ता आहे. म्हणून ए बाबा गोबाजी, तू एवढी करुणा भाकू नकोस, कारण करता करविता तो परमात्मा आहे. तुझे मुखे हे गंधा, आवडली रघुनाथा. बरं. वाच वचन आणि वक्ता, द्वय तत्वता भुवनी ठेला. ऐका किती वया गोड घातल्या गावबानी या ठिकाणी. वाचे वचन आणि वक्ता. वाचा म्हणजे जीभ, तोंडातून निघणारा शब्द. वचन म्हणजे बाहेर आल्याच्या नंतर त्याचा प्रगट होणारा आवाज, ध्वनी. वाचा, वचन आणि वक्ता. वक्ता म्हणजे तुम्ही श्रोते, आम्ही वक्ते. तुला वक्त्याचं निमित्त दिलं, पण वाचा, वचन आणि वक्ता कोण आहे? एका जनार्दन. अरे बाबा, तो राजा रामप्रभू आहे. त्याच्यामुळं तुला हे सर्व काही तुझ्या बुद्धीला स्फुरण येत आहे, असं त्या ठिकाणी श्रोते परिहार देऊ लागले आहेत. गाव काकाला फुंक भरोनी मस्तकेची, आवडे स्वामीची या मानाची. ध्वनी वाजवी दैसी तैसी, संबंध मस्तकेची असेना. याच्यातून याला घ्यावा. फुंक भरोनिया बासरीसी, या वहीवर बोलायलो मी. बासरीतून आवाज येतोय का? आता ही सिस्टीम आहे बघा. आमचे गजानन साऊंड सर्व्हिस देवठणा आहे का नाही. सकाळी 4 वाजल्यापासून किती वाजता उठता महाराज तुम्ही?
चारलं आणि रात्री किती वाजता जागता? हा बर, काकड्याला हेच माणसं नाही का, हरिपाठाला हेच माणसं. आता गाथा भजनाला कोण होते? तुम्हीच होते. हं? त्या बासरीतून ध्वनी गोड येतोय, आवाज गोड येतो, जसा या मायकातून आवाज गोड येतोय. पण आम्ही जर या मंडपात कोणी आलोच नाही तर मग कसा येईल? तस अरे बाबा गावबा, तुम्ही वळी पहा म्हणजे मी बाजूला चाललो तुमच्या लक्षात येते. ऐका, तसे गावाल म्हणतात, अरे त्या बासरीतून जरी ध्वनी येत असला तरी पण ध्वनी काढणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. म्हणून तयाचे भजन चुकू नको. कोणाचे? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. म्हणून त्याचं चिंतन कर गावा तू. आईचे निज कृपाचा धुवचन निवविला एका जनार्दन. उल्हास पावनात गुण लोटांगणे विनवित. असा असणारे गावबा काका आमचे. आणि संत वाक्य शब्द कानावर पडले आणि तृप्ती झाली. बर, कारण संताचा संग तसा आहे. संताचा हा संग कारण संताचा हा संग नो हे भल तैसा. 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 आपोआप दशा पानगती पानगती. आपोआप दशा पानगती पानगती. संताचा संग चंदनाने मोरी झाले. चंदनाच्या संगे पार्वती झाले. चंदनाच्या संगे पार्वती झाले. चंदनाचे संताने सरिता गेले तैशा परीन. चंदनाने बोरी. सरिता हा शब्द काय हो? सरिता. संत आणि सरिता गेले तैशा परी. चंदनाने बोरी या पियल्या. जस ही वडबण नेऊन वढ्याला मिळाली. काय झाली? वढा झाली. वढा जाऊन पूर्णेला मिळाला. काय झाला? पूर्णा झाला. आणि पूर्णा जाऊन समुद्राला मिळाली. काय झाली? समुद्र झाली. मग आम्ही बिघडालो, तुम्ही बिघडाना. सागराच्या संगे नदी बिघडली, ती सागराची झाली. तैसे तुम्ही व्हाना. कैसे? आम्ही बिघडलो. बिघडलो नाही, घडलो. तैसे तुम्ही घडाना. तैसे तुम्ही घडा. तसे संत म्हणतात. म्हणून संताचा हा संग नो हे तैक भल तैसा. आणि तात्काळ ही दशा पालटवी. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये संत थोर आहेत. म्हणून गावबा या अध्यायाला पूर्ण विराम देत असताना म्हणतात, बाबा माझ्यावर संताचे उपकार झालेले आहेत. म्हणून आणि मी हे रामकथा माझ्या करवी लिखाण करायचं निमित्त आहे. पुढील कथानुसंधान भरत राम कथा श्रवण करोनी कपीचे पूजन पाणी बैसवून बोळविल. अध्यायाला पूर्ण विराम होत आहे आजच्या कथेलाही. कारण लागल्याच आता पंक्ती आहेत. कालच्या एकादशीत आज द्वादशी पारण आहे नाही का. आमचे रघुनाथ महाराज त्यांची आज पंगत आहे. आजचे अन्नदाते काय कमलाकर भाऊ त्यांचे छोटे बंधू रघुनाथ महाराजाचे
खरंच याच्यासाठी पुण्य लागतं. इथे एक शीत दिधले अन्नदान, काय पुढं, होय कोटी कुळाचे उद्धरण. संध्याकाळी सुद्धा नाश्ता आहे नाही का महाराज, कीर्तन संपल्यावर. काय आपण भाग्यवान आहोत. ते दिवस आठवा समोर आपल्या. छोटू सक्तीचं झाड आहे गुरुजी इथं, ते कोराड झालेलं आहे. मंदिरात एक थाळीचा वट्टा आहे आणि थोडोशे तांदूळ आणायचे इतकी इतकी नाही का. त्या तांदळाचा गोड भात करायचा आणि धर्मनाथाची बीज साजरी करायची. पण रोपट लावला आपल्या पूर्वजांनी आणि ते मोगरा फुलला. काय मोगरा फुलला महाराज, आकाशापर्यंत गेला.